नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे UDCPRमधील रिक्रिएशनल ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस आणि पोडियम. आता आपण रिक्रिएशनल ओपन स्पेसपासून सुरुवात करूया. एनी लेआउट ऑर एनी सब डिव्हिजन ऑर एनी डेव्हलपमेंट इन एनी लँड यूज झोन. या ठिकाणी जर प्लॉट एरिया 0.4 हेक्टर अथवा जादा जर असेल तर त्या ठिकाणी 10% रिक्रिएशनल ओपन स्पेस ही सोडावी लागते. आता ही ओपन स्पेस सोडत असताना डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्या लँडवर काही पार्टमध्ये जर रिझर्वेशन टाकलं असेल किंवा त्या प्लॉटमधला जर DP रोड जात असेल अथवा त्या प्लॉटमधला काही भाग हा रोड वाइंडिंगमध्ये अफेक्ट होत असेल तर अशी रिझर्व लँड वजा करून जो नेट प्लॉट राहतो त्या नेट प्लॉटच्या 10% ओपन स्पेस त्या ठिकाणी सोडावी लागते. जर प्लॉट एरिया 0.4 हेक्टरपेक्षा जर कमी असेल तरी देखील त्या ठिकाणी 10% ओपन स्पेस ही सोडावी लागते जर तो प्लॉट सँक्शन लेआउटमधला नसेल तर. कारण याआधी काय झालेलं आहे की रेव्हेन्यू डिपार्टमेंट असू दे अथवा सिटी सर्वे असू दे तर त्या ठिकाणी लँड ओनरच्या मागणीनुसार त्याची मोजणी होऊन त्याचं सब डिव्हिजन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे मग प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12 हे सेपरेट झालेले आहेत. परंतु अशा प्लॉटना प्लॅनिंग अथॉरिटी किंवा टाउन प्लॅनिंगची लेआउट सँक्शनची मंजुरी नाही आहे. तर असे सर्व प्लॉट हे आता अनऑथराईज समजले जातील आणि त्या ठिकाणी 10% ही ओपन स्पेस सोडावी लागेल. आणि जर का अशा प्लॉटचं ओरिजिनल होल्डिंग 11 जानेवारी 1967 पूर्वीचं जर असेल म्हणजे MRTP ॲक्ट हा 1966 साली आला आणि त्याची अंमलबजावणी ही 11 जानेवारी 1967 पासून चालू झाली आणि त्यानंतर मग लेआउट आणि सब डिव्हिजनला सुरुवात झाली. त्यामुळे हा प्लॉट जर पूर्वीचा असेल तर मग त्या ठिकाणी 10% ओपन स्पेस ही सोडावी लागत नाही. आता अशा 0.4 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या अनऑथराईज प्लॉटना 10% ओपन स्पेस सोडताना पुन्हा 3 ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यातला जो पहिला ऑप्शन आहे तो स्ट्रेट अवे 10% ओपन स्पेस सोडावी ज्याचा एरिया 200 चौरस मीटरपेक्षा कमी असू नये. आणि दुसरा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी जर का ओपन स्पेस सोडायची नसेल तर मग तिथला जो बेसिक FS आहे तो 75% होईल. त्याचप्रमाणे तिथला जो परमिसिबल TDR आहे तो 50% वापरावा लागेल. आणि तिसरा जो ऑप्शन आहे तर त्यामध्ये त्या प्लॉटचं ASR नुसार म्हणजे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट ज्याला आपण रेडी रेकनर म्हणतो त्यानुसार त्याचं जे काही व्हॅल्युएशन होईल तर त्या अमाऊंटच्या 10% अमाऊंट ही प्लॅनिंग अथॉरिटीकडे भरावी आणि मग संपूर्ण FSI त्या ठिकाणी वापरावा. म्हणजे बेसिक FSI, प्रीमियम FSI म्हणजे पूर्ण पोटेन्शियल त्या ठिकाणी वापरता येईल. तसेच जर असे प्लॉट गुंठेवारी कायद्यानुसार सँक्शन झालेल्या लेआउटमधले जर असतील तर मग मात्र त्या ठिकाणी 10% ओपन स्पेस सोडण्याची गरज नाही. आणि अर्बन लँड सिलिंग ॲक्टनुसार एखाद्या लँडचं सब डिव्हिजन झालं असेल म्हणजे रिटेन लँड आणि एक्सेस लँड ही जर वेगळी झाली असेल तर अशा प्लॉटना सुद्धा 10% ओपन स्पेस ही सोडावी लागते. आता ही रिक्रिएशनल ओपन स्पेस अथॉरिटीला हँडओव्हर करायची गरज नाही. परंतु लँड ओनरनी त्या ठिकाणी सदरची ओपन स्पेस ही युनिट धारकांच्या एन्जॉयमेंटसाठी वापरत आहे असं अंडरटेकिंग त्या ठिकाणी द्यावं लागेल. आता अशा रिक्रिएशनल ओपन स्पेसमध्ये कॉमन ॲम्युनिटीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करता येतात ज्यामध्ये लँडस्केप गार्डन आहे, स्विमिंग टँक करता येतो आणि त्याचप्रमाणे या ओपन स्पेसवर
15% 2 स्टोरीड बांधकाम देखील करता येते, की ज्यामध्ये कम्युनिटी हॉल आहे, हेल्थ क्लब आहे, जिम करता येते. परंतु यातला 10% बिल्टअप एरिया पेक्षा अधिक एरिया हा ग्राउंड कव्हरेजला असू नये. प्लॉटिंगमधल्या ज्या ओपन स्पेसेस असतात त्या आपल्याला रिअरेंजसुद्धा करता येतात. म्हणजे फायनल लेआउट झाल्यानंतर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या आपल्याला रिअरेंज करता येतात. त्या ठिकाणी जे सोल्ड प्लॉट आहेत त्यांची NOC त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि 4 वर्षानंतरसुद्धा त्या रिअरेंज करता येतात, जर का त्यातले सर्व प्लॉट जर अनसोल्ड असतील तर. आता पुढचा विषय आहे ॲम्युनिटी स्पेस. आता इथे देखील रिझर्व्ह लँड वजा करून जो नेट प्लॉट राहतो त्याच्यावर आपल्याला ॲम्युनिटी स्पेस सोडायची आहे. तर या ठिकाणी 20,000 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ 2 हेक्टरच्या पुढं जर आपली लँड असेल तर त्या ठिकाणी 5% ॲम्युनिटी स्पेस सोडावी लागते. आणि हीच ॲम्युनिटी स्पेस आपली लँड जर RP असेल म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये म्हणजे प्राधिकरणमध्ये, तर त्या ठिकाणी मात्र रिझर्व्ह लँडचा अभाव असतो. त्यामुळे इथे थोडीशी रिक्वायरमेंट वाढवण्यात आलेली आहे. तर त्या ठिकाणी 0.4 हेक्टरच्या वरती आपल्याला 10% ॲम्युनिटी स्पेस सोडावी लागते. आता ही जी ॲम्युनिटी स्पेस आहे ती लँड ओनर स्वतः डेव्हलप करू शकतो, की त्याच्यामध्ये शॉपिंग सेंटर करता येते, नंतर स्कूल बिल्डिंग बांधता येते, नर्सरी बिल्डिंग आहे, डिस्पेन्सरी आहे, हेल्थ क्लब करता येते. अशा बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये अलाउड आहे. आणि काही स्पेसिफिक युजेस आहेत तर त्याची रिक्वायरमेंट जर ॲथॉरिटीला असेल की ज्यामध्ये प्लेग्राऊंड आहे किंवा गार्डन आहे किंवा म्युन्सिपल स्कूल आहे, म्युन्सिपल दवाखाना आहे किंवा फायर स्टेशन, अशा काही मोजक्या कारणासाठी जर ॲथॉरिटीला त्याच स्पॉटला ॲम्युनिटी स्पेस जर हवी असेल तर लँड ओनरच्या कन्सेंटनी TDR देऊन सदरची ॲम्युनिटी स्पेस ही डीम्ड रिझर्वेशन खाली प्लॅनिंग अथॉरिटी ॲक्वायर करू शकते. आता शेवटचा विषय आहे पोडियम. आता पोडियमचा जो स्लॅब आहे त्याच्यावर आपल्याला पार्किंग देखील घेता येते आणि त्याचप्रमाणे 50% ओपन स्पेस आपल्याला पोडियम या स्लॅबवर दाखवता येतो. आणि ओपन स्पेसमध्ये ज्या काही कन्स्ट्रक्शन अलाउड आहे त्या फ्री ऑफ FSA आपल्याला पोडियमवर करता येतात. आता पोडियमचा स्लॅब घेताना आपला जो प्लॉट बाउंड्री आहे त्याच्यापासून 6 मीटर सोडून आपल्याला तो पोडियमचा स्लॅब घ्यावा लागतो, कारण त्या ठिकाणी फायर फायटिंगचे जे व्हेकल्स आहे त्याचं सर्क्युलेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्याचप्रमाणे पोडियम हे 2 विंगना कनेक्टसुद्धा करता येते. फक्त त्या ठिकाणी फायरचे जे व्हेकल्स आहेत तर त्याच्या मुवमेंटसाठी कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोलॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि UDCPRच्या 3ऱ्या भागामध्ये आपण पार्किंगबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत. धन्यवाद.